नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा एका वयस्कर आजीचा ब्लाउज आहे। 4 टक्स ब्लाउज आहे 36 साईजचा आणि तो सुद्धा अस्तरचा। तो अगदी कमी वेळेत आपल्याला अर्धा ते पाऊण तासात कसा शिलाई करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। सर्वात आधी मी गळा बरोबर अशा पद्धतीने गोल करून घेतला। मागचा आणि पुढचा गळा सेमच आहे। तर कमीत कमी वेळ शिलाई करण्यासाठी मग गळा मी अशा पद्धतीने ब्लाउजच्या उलट दिशेने ठेवून घेतला आणि पूर्ण गळ्याला त्याच्यानंतर मग कमरपट्टीला आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून आणि अस्तर पलटवून घ्यायचा आहे। तर हा 36 साईजचा ब्लाउज आहे आणि तो आपल्याला कमीत कमी वेळेत शिलाई करून घ्यायचा आहे। तर पूर्ण गळ्याला त्याच्यानंतर मग कमरपट्टीला मी सर्वात आधी शिलाई करून घेतली। एक्स्ट्राचा भाग कट करायचा, त्याच्यानंतर जो काही गोल गळा आहे तो सुद्धा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर मागचा आणि पुढचा गळा दोघंही सेमच आहेत 6 इंचाचे। नंतर मग अस्तर पलटवून घेतला आणि जो काही गोल गळा आहे त्याला मी अशा पद्धतीने शिलाई करून अस्तरच्या सर्व बाजूंनी सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग लहान गळा आहे 6 इंचाचा। त्याच्यासाठी मग जे काही मागचे टक्स आहेत ते 4.5 इंच न घेता आपल्याला 5.5 इंचाचे टक्स घ्यायचे आहेत। मागचे टक्स मारून घेतले आणि बॅक पार्ट मी हा रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग पुढच्या साईडचे आपल्याला शिलाई करायची आहे। तर त्याच्यासाठी मग सर्वात आधी दोघंही पार्ट मी वेगवेगळे समोरासमोर ठेवून घेतले। ब्लाउज पीस सुद्धा त्यांच्यावरती अगदी वेगवेगळे बरोबर समोरासमोर करून घेतले। त्याच्यानंतर मग इथं सुद्धा आपल्याला लवकरात लवकर शिलाई करण्यासाठी मग अस्तर उलट दिशेने ठेवून घेतला आणि मग आपल्याला गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण मागच्या साईडला अस्तर पलटवून घेतला सेम त्याच पद्धतीने उलट दिशेने अस्तर सर्वात आधी ठेवून घेतला। फक्त गळ्याला जेवढा काही गोल गळा आहे त्याच्यावरती शिलाई करून इथं सुद्धा आपल्याला लगेचच अस्तर पलटवून घ्यायचा आहे। शिलाई करून घेतली नंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून जो काही गोल आकार आहे तिथं आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे, जेणेकरून गोल गळा पलटवायला सोपा जातो। बघू शकतात उलट सुलट बाजू बरोबर आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि मगच अस्तर आपल्याला बरोबर ठेवायचं आहे। तर अस्तर पलटवून घेतला, जो काही गोल गळा आहे त्याच्यावरती आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला सर्वात आधी शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग 4 टक्ससाठी आपण जे काही टक्स आखून घेतले आहेत ते आपल्याला मारायचे आहेत। तर ह्या ब्लाउजचा तुम्हाला जर का तर मला कमेंट करा, मी तो नक्की शेअर करीन। त्याच्यानंतर मग जे काही टक्स दिलेले आहेत तर त्यांच्यावरती आपल्याला सर्वात आधी सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आहे। 4ही टक्सवरती आपल्याला अशा पद्धतीने सर्वात आधी सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची, कारण आपण जेव्हा हे टक्स देत असतो तेव्हा अस्तरवरती शिलाई होते, परंतु खालच्या बाजूला कपडा हा टक्समध्ये दाबला जात नाही। ब्लाउजच्या अस्तरच्या बाजूला तर टक्स दिला जातो परंतु कपडा हा वरच्या वरती राहून जातो। मग त्याच्यासाठी आपल्याला 4ही जे काही टक्स आहेत त्यांच्यावरती सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला टक्स द्यायचे आहेत। तर हा 36 साईजचा ब्लाउज आहे आणि वयस्कर आजीचा ब्लाउज आहे। तर त्याच्यासाठी मग बाकीचे टक्स आहेत ते 1/2 इंचाचे आहेत आणि जो काही सर्वात खालचा टक्स आहे तर तो आपल्याला 1/2 इंचाचा घ्यायचा आहे। 1 इंचाला 2 रेषा कमी। बघू शकता जी काही सरळ रेषेवरती शिलाई करून घेतली, इंची टेप 4 लाईन इतकं मोजून घेतलं आणि जेवढं आपण शिलाई करून घेतली तिथंपर्यंत बरोबर हा टक्स मारून आणि शेवटी लॉक केलं। त्याच्यानंतर मग हा टक्स घेतला 1/2 इंचाचा आणि त्याच्यानंतर हे जे काही 3 टक्स आहेत ते आपल्याला 1/2 इंचाचे घ्यायचे आहेत आणि जिथपर्यंत बरोबर आपण खडूने सर्वात आधी आखून घेतलेलं असतं किंवा जी मापं टाकून घेतलेली असतात तिथपर्यंत बरोबर शिलाई करून आणि शेवटी आपल्याला लॉक करायचं आहे, जेणेकरून शिलाई ही नंतर ओपन होणार नाही।
तर बघू शकतात तिघही बाजूंना सेम त्याच पद्धतीने अगदी 5 इंचावरती टक्स मारून घेतले, किंवा मग तुम्ही तिथं डबल शिलाई सुद्धा मारून घेऊ शकतात, सेम ह्या पद्धतीने जिथे मी आता मारून दाखवली। बघू शकतात खूप छान असा इथं शिलाई करून पप तयार झालेला आहे, परंतु वयस्कर आजीचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मग इथं आपल्याला क्रॉस पट्टी सुद्धा जोडायची आहे। इथं सुद्धा अस्तर बरोबर आपल्याला पलटवून घ्यायचा आहे। सर्वात आधी बरोबर समोरासमोर ठेवून ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा, त्याच्यानंतर मग अस्तर हा उलट दिशेने ठेवून पूर्ण गळ्याला शिलाई करून आणि बघू शकतात मी पलटवून घेतला आणि मग अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची। एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि मग आपल्याला टक्सवरती शिलाई करून घ्यायची। तर याच्यासाठी मी दोघंही पार्टवरती कशा पद्धतीने शिलाई करून आणि कसं अस्तर पलटवून घेतला हे मी इथं तुम्हाला दोघंही पार्ट दाखवलेले आहेत। तर सेम एका बाजूला आपण ज्या पद्धतीने सर्वात आधी 4ही टक्सवरती शिलाई केली, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टवरती शिलाई करून घेतली। उभे टक्स आहेत त्यांच्यावरती शिलाई करून झाल्यानंतर मग लगेचच ते टक्स आपण जे काही मोजून घेतलेले आहेत त्यांच्यावरती टक्स देऊन घेतले। तर हा वयस्कर आजीचा ब्लाऊज आहे आणि याला क्रॉस पट्टी ही वरच्या बाजूनी न जोडता डायरेक्ट आपल्याला खालच्या बाजूनी जोडायची आहे। ज्या पद्धतीने ब्लाऊजवरती क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे मी सेम त्याच पद्धतीने इथं ह्या आजींचा ब्लाऊज मी तयार करून घेतला। अगदी कमी वेळेत मी हा तयार केलेला आहे। बघू शकतात कपड्याचे लगेचच मी क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत। खालच्या बाजूला कमरपट्टी जोडण्याऐवजी क्रॉस पट्टी ही जोडायची आहे। तर ब्लाऊजच्या वरच्या बाजूने ही क्रॉस पट्टी ठेवून घेतली आणि मग ती आपण ज्या पद्धतीने कमरपट्टी जोडतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची। नंतर दाब शिलाई देऊन आणि क्रॉस पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि जोडून घ्यायची। अगदी कमी वेळेत अर्धा ते पाऊण तासात मी हा 4 टक्स ब्लाऊज मी इथं हा तयार करून घेतलेला आहे। कमीत कमी वेळेत खूप छान असा ब्लाऊज मी तयार करून घेतला। तुम्हाला जर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची सुद्धा क्रॉस पट्टी मी सेम त्याच पद्धतीने जोडून घेतली। इथं कमरपट्टी जोडण्याऐवजी फक्त आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आहे। तर ती वरच्या बाजूने न जोडता आतील बाजूला जोडली, ज्या पद्धतीने आजींचा पूर्ण ब्लाऊज होता सेम त्या पद्धतीने बघू शकतात इथं ज्या पद्धतीने आहे सेम त्याच पद्धतीने मी इथं रेडी करून घेतला। त्याच्यानंतर इथं आय हुकच्या पट्ट्या न जोडता आपल्याला काज आणि बटन लावून घ्यायचे आहेत। तर आपण आय हुक जोडू शकतो, परंतु जे वयाने जास्त असलेल्या आजी असतात त्यांना ब्लाऊजला काज बटन बनवावे लागतात। तर मी ही काज बनवण्यासाठी ही 1.5 इंचाची पट्टी घेतली आणि जोडून आणि बरोबर ज्या पद्धतीने आपण आय पट्टी बनवत असतो सेम त्याच पद्धतीने ही बनवून घेतली। जी हुक पट्टी असते सेम त्या पद्धतीने जोडून घेतली, परंतु मी तिला आतील बाजूला शिलाई केली नाही कारण तिथं आपल्याला काज बनवून घ्यायची आहेत। आणि त्याच्यानंतर मग ही डबल फोल्ड घेतलेली मी 2-2.25 इंचाची पट्टी घेतली। इथं आपल्याला बटन जोडण्यासाठी अशा पद्धतीने जोडून घेतली आणि जी आपण आयपट्टी तयार करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही बटन जोडण्यासाठी तयार करून घ्यायची। तर ही आपली ब्लाऊजवरती कोणत्या दिशेने जोडलेली आहेत ते चेक करून मग ह्या काज बटनची पट्ट्या आपल्याला जोडायच्या आहेत। त्याच्यानंतर समोरासमोर ठेवून घेतले, एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि बरोबर चेक करून घेतल्या। तर अगदी छान असा परफेक्ट ब्लाऊज तयार झाला। नंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर शोल्डर जोडण्याआधी मी ज्या काही बाह्या आहेत त्या जोडून घेत आहे। तर बाह्या सर्वात आधी समोरासमोर ठेवून घेतल्या, पुढच्या बाजूंनी बरोबर ज्या काही खुणा आहेत त्या केल्या आणि आपण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने अस्तर पलटवून घेतो सेम त्याच पद्धतीने सर्वात आधी खालच्या बाजूला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी खालच्या बाजूला अस्तर उलट दिशेने ठेवून घेतला। नंतर मग अशा पद्धतीने बाहीवरती सर्व बाजूंनी आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करायचा। सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायची आहे। दोघंही बाह्या मी सेम त्याच पद्धतीने रेडी करून घेतल्या। नंतर मग आपल्याला शोल्डर जोडायचं आहे। तर शोल्डर जोडण्याआधी पुढचा पार्ट आहे तो बरोबर एकमेकांवरती ठेवून घेतले। त्याच्यानंतर मग जो काही थोडाफार भाग एक्स्ट्रा कमी जास्त झाला तो आपल्याला सरळ रेषेत
2 सव्वा 2 इंच इतक्या अंतरावर कट करून घ्यायचं आणि मग शोल्डर जोडायचं। तर गळ्याकडे दोघंही बाजूंना आपल्याला पायपिंग वगैरे किंवा मग गळापट्टी लावण्याची गरज नाही, म्हणून गळ्याकडून थोडाफार भागसुद्धा आपल्याला मागे पुढे होऊ द्यायचा नाही। अगदी समोरासमोर परफेक्ट ठेवून आणि शिलाई करून शोल्डर जोडून घ्यायचे। त्याच्यानंतर शोल्डरचे जे काही एक्स्ट्राचा भाग आहे तो बरोबर सरळ रेषेत कट करून बाहीचा मध्य सेंटर काढून आणि शोल्डरवरती मध्य सेंटर ठेवून बाही आपल्याला जोडून घ्यायची। तर बाही जोडण्याआधी सुद्धा ती आपल्याला बरोबर एकसारखी आहे किंवा नाही चेक करायची, पुढच्या बाजूला खून करायची आणि जो काही मध्य सेंटर बाहीचा काढून घेतला तो बरोबर शोल्डरवरती जोडून आणि दोघंही बाजूंच्या बाह्या आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या। बघू शकतात बाह्यांचा बरोबर मी मध्य सेंटर काढून घेतला, एक्स्ट्राचा जो काही थोडाफार भाग असेल तो कमी जास्त केला आणि मग मी बाह्या जोडून घातल्या। बाह्या जोडून झाल्यानंतर मग आपल्याला दोघंही पार्ट बरोबर फिटिंग करण्याआधी चेक करायचे। जर आपल्याकडनं थोडंफार शिलाई मार्जिन कमी जास्त झालं तर एखादा पार्ट हा मागे पुढे होतो, मागे पुढे झाल्यावर मग परत काखेमध्ये एक लाईन किंवा मग किती जास्त आहे हे चेक करून परत शिलाई करून घ्यायची, थोडंफार काखेत जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करायची आहे। तर फिटिंग करण्याआधी 1-2 टिपा आपल्याला टाकून घ्यायच्या आणि मगच आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहेत। तर त्याच्यानंतर मग काखेतील भाग थोडाफार कमी जास्त चेक केला आणि नंतर मग दोघंही पार्ट बरोबर सेमच आले आणि मग मी 2 टिपा इथं टाकून घेतल्या। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला आपल्याला लगेच चेक करून घ्यायचं। बघू शकतात एका बाजूला झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पुन्हा मी चेक केलं, इथं सुद्धा थोडाफार कमी जास्त झालं तर ते आपल्याला शिलाई करून बरोबर ॲडजस्ट करायचं आणि मग फिटिंग करायची आहे। तर व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मग मी फिटिंगची वगैरे इथं तुम्हाला दाखवलेली नाही। जर तुम्हाला फिटिंग कशी करायची हे बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। तर इथं तुम्ही दंडघेर, छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग टाकून आणि परफेक्ट अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे। तर फायनली आपला ब्लाऊज अशा पद्धतीने रेडी झालेला आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि हा मी कमीत कमी वेळेत खूप छान असा ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे। त्या कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा।